काय? दसरा मेळावा यासाठी मागच्या वेळी न्यायालयीन लढाई लढायला लागली होती शिवसेनेला आणि त्यानंतर दसरा मेळावा शिवतीर्थावरती झाला होता आणि शिंदेचा आझाद मैदानावरती झाला होता. यंदाचा दसरा मेळाव्याची उत्सुकता काय असणार आहे थोडं? अरे खरं म्हणजे एकनाथ शिंदेनी त्यांचा दसरा मेळावा अहमदाबादला घेतला पाहिजे. महाराष्ट्रात त्यांना दसरा मेळावा घ्यायचा तसा नैतिक अधिकार नाही, कारण त्यांचा जो पक्ष आहे तो गुजरातमधून चालतो, अहमदाबादमधून चालतो, साबरमतीमधून चालतो किंवा गांधीनगरमधून चालतो. तेव्हा त्यांचा जो गट आहे त्यांनी महाराष्ट्रात कशा करता घ्यावा दसरा मेळावा? त्यांनी तो मेळावा गुजरातला घेतला पाहिजे किंवा गुजरातला अडाणींचं जे एक मोठी जागा आहे तर तिथे घेतलं पाहिजे आणि अडाणींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायला पाहिजे, सन्माननीय महनीय प्रवक्ते म्हणून, किंवा मोदींना बोलवायला पाहिजे, अमित शहाना बोलवायला पाहिजे. या गटाचा महाराष्ट्राशी आणि मराठी अस्मितेशी काही संबंध नाही, अजिबात नाही. महाराष्ट्रातल्या शाळासुद्धा ते लोक अडाणींना देत आहेत. त्यांना या महाराष्ट्रामध्ये दसरा मेळावा शिवसेनेच्या नावाखाली घ्यायचा काही अधिकार नाही. त्यांनी खरं म्हणजे धर्मवीर सिनेमा गुजरातीमधून काढायला पाहिजे. महाराष्ट्र असे सिनेमे स्वीकारत नाही खोटे, ज्याच्यामध्ये सत्य नाही, वास्तविकता आहे. तर माझी मागणी आहे की सगळ्यात मोठं मैदान जर कुठलं असेल गुजरातमध्ये, त्यांनी हा मेळावा गुजरातला घ्यावा किंवा प्रधानमंत्री जे हे आहे त्यांचं निवासस्थान, फार मोठी जागा आहे आतमध्ये, तिथे एखादा मेळावा घ्यावा, नक्की घ्यावा आणि तिथे त्यांनी जाऊन भाषणं करावी. महाराष्ट्राला अक्कल शिकवू नये दसरा मेळाव्यात. धर्मवीर पिक्चरवरून काल संजय शिरसाट यांनी आपल्यावरती टीका केली. काय टीका केली? आपण राजकारणातले प्रेम चोपडा आहे असं देखील म्हटलेलं आहे. हाँ जी हाँ, मैं प्रेम चोपड़ा हूँ, लेकिन मेरे नाम में प्रेम है और ये प्रेम हमें जनता ने दिया है, ठीक है. और चोपड़ा नाम से मुझे गर्व है. नीरज चोपड़ा ने देश के लिए स्वर्ण पदक लाया है. हम प्रेम चोपड़ा है तो क्या हो गया, कलाकार है. राजनीति में ऐसे कलाकारों की बहुत कमी आजकल. उनको क्या समझता है, पागल आदमी है वो, गद्दार आदमी है. बोलिए क्या है आपका सवाल? ज्या पद्धतीने आपण म्हणतात की धर्मवीर पिक्चरांबरोबर त्यांनी गोलमाल 1, 2, 3 काढायला हवा होता, त्यालाच अनुसरून शिरसाट म्हणत आहेत की राऊतांनी देखील एक पिक्चर करायला हवा होता आणि तो म्हणजे दलाल नंबर 1 ते म्हणत आहेत. आम्ही या महाराष्ट्राचे अस्मितेचे दलाल आहोत. आम्ही अडाणीचे, अमित शहा आणि मोदीचे दलाल नाही आहोत. आम्ही या महाराष्ट्राच्या अस्मितेचे एजंट आहोत, लक्षात घ्या. चलिए, थँक्यू. ये रिपोर्ट की भावना करते हो, यहाँ मैंने बाजू में खड़े नहीं हो, सब तकलीफ है.